Hello, this is Advocate Preeti Patwa here. Once again, welcome to my class. Today, from the series of the cases on professional misconduct and the punishment, therefore, of an advocate, the case we are going to see is Mrs. Roma Banerjee versus Ushapati Banerjee. कुठली केस बघणार आपण? मिसेस रोमा बॅनर्जी वर्सेस उषापती बॅनर्जी. काय झालेलं बघा केसमध्ये? ऍडव्होकेट आहेत उषापती बॅनर्जी. या ऍडव्होकेट नी काय केलेलं सांगा तर आपल्या क्लायंट बरोबर प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला असा आरोप आहे. फॅक्ट्स काय आहेत बघा तर फॉर रोमा बॅनर्जी एका क्रिमिनल मॅटर मध्ये उषापती बॅनर्जी काय आहेत तर ऍडव्होकेट आहेत. हा काय झालं बघा, उषापती बॅनर्जी रोमा बॅनर्जीला सांगतात की आपल्याला सिनियर लॉयर द्यायला पाहिजेत अपील करण्यासाठी आणि त्याच्यासाठी फी भरायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडून काही अमाऊंट फी म्हणून घेतात. पण कधी सिनियर लॉयर कुणाला अपॉइंट करतच नाहीत. ऑन द अदर साइड तो मॅटर जो चालू असतोय प्रॉसिक्युशनचा तो मॅटर क्लायंटच्या माहितीशिवायच कॉम्प्रोमाइज केला जातोय. कॉम्प्रोमाइजची म्हणून अमाऊंट काही घेतली जाते, ती अमाऊंट सुद्धा ऍडव्होकेट काय करतात तर स्वतःकडेच ठेवून घेतात. ओव्हरऑल असा सगळा त्यांच्यावरती काय सांगा तर आरोप आहे की त्यांनी काय केलेलं आहे, प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेला आहे. आणि फॉर दिस प्रोफेशनल मिसकंडक्ट advocate Ushapati Banerjee was found guilty and accordingly he was suspended from practicing for a 6 month. I will share the screen with all of you and will deal in this particular case in detail. Okay. Roman 1 काय करायचं सांगा. इंट्रोडक्शन कुठली केस घेतोय? Roma Banerjee versus Ushapati Banerjee. Let's check out. In this case, legal practitioner induces client to pay a certain amount of money as a fee of a senior lawyer to be engaged in a criminal appeal. क्रिमिनल अपील मध्ये सिनियर लॉयर द्यायचे, त्यांची फी द्यायची म्हणून क्लायंट कडून पैसे घेतले. नो सच अ लॉयर वॉज एंगेज. क्रिमिनल अपील वॉज कॉम्प्रोमाइज विदाउट नॉलेज अँड कन्सेंट ऑफ द क्लायंट. अपील तर केलीच नाही, उलट काय केलं सांगा, कॉम्प्रोमाइज केलं ते पण क्लायंटच्या कन्सेंट शिवाय. इवन सम ऑफ ₹1500 ऍज द अमाउंट ऑफ कन्सिडरेशन जी दिलेली होती, दिस अमाउंट वॉज ऑल्सो रिटेन बाय लिगल प्रॅक्टिशनर. The court held legal practitioner guilty of professional misconduct and he was suspended from practicing किती काळासाठी 6 months. Okay, so let's check out the detail of the case. Roma Banerjee versus Ushapati Banerjee, Roman 2 द्यायचा, capital A करायचा, fact of the case. The present case is against the respondent legal practitioner. कुणाच्या against आहे? उषापती बॅनर्जीच्या. काय झाले बघा, उषापती बॅनर्जी was engaged by Mrs. Roma Banerjee to conduct a prosecution by her against Mrs. Anjali and her husband for cheating. एक अंजली नावाची लेडी आणि तिच्या हसबंडवर चिटिंगची प्रॉसिक्युशन कोण दाखल केले? रोमा बॅनर्जीनं. तिचे वकील कोण आहेत? उषापती बॅनर्जी. केस एंडेड इन द कन्व्हिक्शन ऑफ अक्यूज पर्सन मिसेस अंजली अँड हसबंड. अंजली आणि हसबंड वरती आरोप सिद्ध झाला, कन्व्हिक्शन झालं. ऍट दिस स्टेज उषापती बॅनर्जी रिप्रेझेंटेड अ कंप्लेनंट रोमा बॅनर्जी की आपल्याला सिनियर लॉयर द्यायला पाहिजेत अपीलला. शुड बी एंगेज ऑन हर बिहाफ फॉर अपील अँड देअर बाय तिला म्हणजे त्या रोमा बॅनर्जींच्याकडून वकिलांची फी सिनियर लॉयरच्या अपीलसाठी म्हणून ₹75 घेतले. induced her to pay ₹75 the fee of a senior lawyer to be engaged in the case. Okay, then for long time Roma Banerjee received no information. काही माहितीच नाही आली तिच्याकडे अपील बद्दल खूप दिवस. Therefore she caused the inquiry and discovered that legal practitioner Ushapati Banerjee had compromised criminal appeal. मग इन्क्वायरी केल्यावर तिला कळलं की वकिलांनी तिच्या अनोइंगली ती क्रिमिनल अपील कॉम्प्रोमाइज करून टाकलेली आहे. Said compromise with the accused was made by the Ushapati Banerjee. कसं बघा, without knowledge and consent of the client Roma Banerjee. Accused paid ₹1500 to the Ushapati Banerjee as a compromise amount. Okay, मॅटर कॉम्प्रोमाइज झाला म्हणून ₹1500 वकिलांकडे दिलेले क्लायंटला द्या म्हणून. पण the court record mention appeal was disposed in the term of a compromise and no senior lawyer at the stage engaged on behalf of Roma Banerjee. कोर्टाच्या रेकॉर्ड मध्ये लिहिलेलं होतं की रोमा बॅनर्जी कडून कोणीही सिनियर लॉयर आले नाहीत म्हणून. Legal practitioner Ushapati Banerjee paid neither 1500 nor any part to the client Roma Banerjee. ते ₹1500 कॉम्प्रोमाइज अमाऊंट पण नाही दिली त्या रोमा बॅनर्जीला. म्हणजे ₹1500 was written by Ushapati Banerjee with himself. Now on the discovery that the appeal has been compromised, Roma Banerjeeनं नोटीस पाठवली उषापती बॅनर्जीला. In spite of this, उषापती बॅनर्जींनी ते पैसे काय दिले नाहीत. Did not restore that अमाउंट ऑफ 1500 टू हिज क्लायंट रोमा बॅनर्जी. ते पैसे पण परत दिले नाहीत ₹1500 कॉम्प्रोमाइज झालेल्या अमाऊंटचे.
मग कंप्लेंट केली. ओके, कंप्लेंट बिफोर डिस्ट्रिक्ट जज अंडर लीगल प्रॅक्टिशनर ऍक्ट. अकॉर्डिंगली मिसेस रोमा बनर्जी मूव्ड डिस्ट्रिक्ट जज फॉर अ appropriate action under Legal Practitioner Act 1879 सेक्शन 14 आणि डिस्ट्रिक्ट जजने ती अपील कुणाला फॉरवर्ड केली तर सेशन जजला. हा बघा, ऍलिगेशन अगेन्स्ट द लीगल प्रॅक्टिशनर काय काय होते अवेअर आहेस तुम्ही. उषापती बॅनर्जीनी क्लायंटला इंड्यूस केलं टू पे ₹75 टू एंगेज सिनियर लॉयर. इन फॅक्ट नो सिनियर लॉयर वॉज अपॉइंटेड एंगेज्ड आणि ती अमाऊंट क्लायंटची वकिलांनीच देऊन गेली. सेड अमाऊंट वॉज रिटेन बाय द लीगल प्रॅक्टिशनर उषापती बॅनर्जी. Criminal appeal was compromised without knowledge and consent of client. Client ला न सांगताच appeal compromise. हा sum of rupees 1500 was the consideration for compromise amount. ती पण वकिलांनी स्वतःकडेच ठेवून घेतली. हा सो जजनी केसचा निकाल काय दिला? The court held that the professional misconduct is of the variety of professional misconduct केले वकिलांनी. It is of the most important part of administration of justice आहे. त्यामुळे त्यांनी मिसकंडक्ट केलं तर पनिश व्हायला पाहिजे. In this case, misconduct of legal practitioner does not amount to any offense नाही आहे. Therefore, misconduct in this case should be dealt with the disciplinary jurisdiction. आणि म्हणून legal practitioner उषापती बॅनर्जी held guilty of professional misconduct, suspended from practice for a period of किती बघा 6 months साठी त्यांना प्रॅक्टिस मधनं काय केलं सांगा तर सस्पेंड करण्यात आलेलं होतं. ओके, सो व्हॉट इज द केस ऑफ दिस रोमा बॅनर्जी वर्सेस उषापती बॅनर्जी. उषापती बॅनर्जी वकील आहेत, रोमा बॅनर्जीचे क्रिमिनल अपील मध्ये. क्रिमिनल अपीलचा निकाल रोमा बॅनर्जीच्या बाजूने लागला. अपील केली अपोजिट पार्टीनं अंजली आणि तिच्या हजबंडनं. अपील साठी सिनियर लॉयर लावायला पाहिजे म्हणून उषापती बॅनर्जीनी रोमा बॅनर्जीकडनं ₹75 फी घेतली, पण सिनियर लॉयर अपॉइंटच केले नाही. त्या उलट क्रिमिनल अपील कॉम्प्रोमाइज करून ₹1500 अंजली अँड हजबंड कडून घेतले, जे रोमा बॅनर्जीला कधी दिलेच नाहीत. ओव्हरऑल प्रोफेशनल मिसकंडक्ट केलेल्या म्हणून त्यांना काय केलेलं होतं सांगा तर जजनी प्रोफेशनल मिसकंडक्ट साठी लायबल धरून 6 मंथ साठी काय केलेलं होतं तर प्रॅक्टिस मधनं सस्पेंड केलेलं होतं. आय होप यू अंडरस्टूड दिस केस ऑफ उषापती बॅनर्जी. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन